तर आज आपण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू असणाऱ्या 15 बोटनेक ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। हाय, मी सोनम तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, ह्या 15 डिझाईन्स मी कटिंग करून दाखवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा डिझाइन नक्कीच कटिंग करता येतील। तर बघा, इथे मी जसं आपण बॅकनेकसाठी कटिंग करतो तसंच सेम इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एक एक डिझाइन मी दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने शेप ड्रॉ केलेले आहेत। ठीक आहे, तर बघा आपण पहिली डिझाइन बघणार आहोत। तर बघा, पूर्ण शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे, शोल्डर 3.5 इंच आणि गळारुंदी 3 इंच घेतलेली आहे। दोन्ही साइडला 3-3 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे, आलं लक्षात। आणि बघा, इथून इकडे 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे, बरोबर। आता इथून इथे बघा खाली आपण 2.5 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे। यानंतर बघा, इथून इथे मी 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि खाली सुद्धा सेम 4 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे, आलं लक्षात। यानंतर बघा, इथून इथे 2 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि वरून 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे, आलं लक्षात। इथून इकडे बघा 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि बघा इथून आपण अशा पद्धतीने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे, आलं लक्षात। आणि इथून खाली बघा 3 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपली बोटनेकची डिझाइन ही तयार झालेली आहे। तुम्हाला ह्याचं मी कटिंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा शेप कसा दिसणार आहे। तर बघा, इथे मी पूर्ण शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे, तुमचं कमी जास्त सुद्धा असू शकतं, त्यानुसार मापे सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही 6.5 इंचच घ्यावं असं काही नाही, तुमचं जेवढं शोल्डर आहे तेवढं तुम्ही ते घेऊ शकता। तर आपली बोटनेकची डिझाइन तयार झालेली आहे, कटिंग करून झालेला आहे। तर चला तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपली बोटनेकची डिझाइन तयार झालेली आहे। तर बघा, खूप सुंदर आणि लेटेस्ट डिझाइन आहे, तुम्ही नक्कीच ही डिझाइन ट्राय करू शकता। तर बघा, तुम्ही साइडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता अशा पद्धतीची ही डिझाइन आपण तयार केलेली आहे। तुम्हाला दुसऱ्या साइडने सुद्धा दाखवते, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपली ही डिझाइन तयार झालेली आहे। जसं की तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, वरती आणि खाली बॅकनेकला हुक लावलेले आहेत, तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, खूप सुंदर लुक येणार आहे ह्या डिझाइनमुळे। आता आपण पुढची डिझाइन बघूया। तर पूर्ण शोल्डर मी ते 7 इंच घेतलेला आहे, शोल्डर 4 इंच, गळारुंदी 3 इंच घेतलेली आहे। दोन्ही साइडला 3-3 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे, बरोबर। आता मध्ये बघा 2 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे, लक्षात। आता इथून बघा मी 4 इंच इथे आणि 4 इंच खाली घेतलेला आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे, बरोबर। आता इथून इकडे बघा मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि इथून बघा मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि वरून बघा डायरेक्ट जिथे 2.5 इंच घेतलेला आहे तिथपर्यंत मी रेष ओढून घेतलेली आहे आणि असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। तर आपली ही बोटनेकची डिझाइन तयार झालेली आहे। तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा शेप कसा दिसणार आहे। सध्या खूप ट्रेंड चालू आहे ह्या डिझाइनचा, त्यामुळे तुम्ही नक्कीच हे डिझाइन ट्राय करू शकता। तर बघा, व्यवस्थित मी शेप कट करून घेतलेला आहे। तर चला तुम्हाला ओपन करून दाखवते हा शेप कसा दिसणार आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा शेप तयार झालेला आहे, तुम्ही साइडला इमेज सुद्धा बघू शकता। तर अशा पद्धतीची ही डिझाइन आपण रेडी केलेली आहे, खूप सुंदर ही डिझाइन आहे। नक्कीच या डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला छान असा लुक येणार आहे, त्यामुळे ही नक्की डिझाइन तुम्ही ट्राय करू शकता। यानंतर आता पुढची डिझाइन आपण बघणार आहोत। तर बघा, पूर्ण शोल्डर मी 6.5 इंच घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर आणि 3.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। दोन्ही साइडला 3.5 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। मधला स्पेस मी 1.25 इंच ठेवलेला आहे आणि बघा इथे मी 3.5 इंच घेतलेलं आहे, तेच मी खाली सुद्धा 3.5 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता दोन्ही पॉइंटचा मध्य मी इथे काढून घेतलेला आहे, बरोबर। आणि बघा डायरेक्ट इथून इथे मी रेष ओढून घेतलेली आहे आणि इथून बघा 1.5 इंच मी ते घेतलेलं आहे आणि डायरेक्ट इथून इथे मी रेष ओढून घेतलेली आहे, आलं लक्षात। तर अशा पद्धतीने आपला बोटनेकचा शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा, जसं शेप मी ड्रॉ केलेला आहे तसंच मी ते कटिंग करून घेत आहे। तर बघा, शेप कट करून घेतलेला आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर शेप आपला रेडी झालेला आहे। साइडला इमेज सुद्धा तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीची आपण डिझाइन तयार केलेली आहे। अशी सिंपल जर तुम्ही डिझाइन तयार केली तरी सुद्धा तुमच्या ब्लाउजला खूप छान असा लुक येणार आहे। सिंपल आणि सोबर अशी ही डिझाइन आहे, खूप सुंदर
छान अट्रॅक्टिव्ह ही डिझाईन आहे, त्याच्यामुळे नक्की तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता। यानंतर आता आपण पुढची डिझाईन बघणार आहोत। तर बघा पूर्ण शोल्डर मी 7 इंच घेतलेला आहे, शोल्डर 3.25 इंच आणि 4.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे। दोन्ही साईडला 2.5 इंच घेतलेला आहे आणि वरती जे 4.25 इंच घेतलेला आहे तेच सेम खाली घेऊन बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। आता बघा इथून इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि खाली सुद्धा सेम 1.5 इंच घेतलेला आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे। ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य मी इथे काढलेला आहे आणि सरळ लाईन ओढून घेतलेली आहे, लक्षात। आता इथून इथे बघा 1.5 इंचचा स्पेस ठेवलेला आहे आणि डायरेक्ट बघा इथून असा गोलाकार मी शेप देऊन घेतलेला आहे, लक्षात। तर अशा पद्धतीने आपली बोटनेकची डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला ह्याचं मी कटिंग करून दाखवते। जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीची नक्की डिझाईन ट्राय करू शकता। खूप सुंदर लुक येणार आहे ह्या डिझाईनमुळे। तुम्हाला ओपन करून दाखवते, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही डिझाईन दिसणार आहे। नक्कीच ह्या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला छानसा लुक येणार आहे। तुम्ही साईडला इमेज सुद्धा बघू शकता। अशा पद्धतीची ही डिझाईन आपण रेडी केलेली आहे। तर अशा पद्धतीची डिझाईन नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। खूप सुंदर लुक येणार आहे ह्या डिझाईनमुळे। यानंतर आता पुढची डिझाईन आपण बघत आहोत। पूर्ण शोल्डर मी 6.5 इंच घेतलेला आहे, शोल्डर 3.5 इंच आणि गळारुंदी 3 इंच घेतलेली आहे। दोन्ही साईडला 2.5 इंचचं मार्किंग करून मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे, लक्षात। आता इथून इथे बघा 1 इंचचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। आता दोन्ही शेपच्या मध्ये मी 2 इंचचा स्पेस ठेवलेला आहे आणि इथून बघा मी 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। खाली सुद्धा सेम 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे, लक्षात। आता इथून बघा खाली 4 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे। इथून इथे बघा आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि डायरेक्ट बघा इथून त्या सेंटर पर्यंत लाईन ओढून घेतलेली आहे आणि तिथून खाली लाईन ओढून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण कर्व दिलेला आहे। म्हणजेच 1.5 ते अर्धा इंचचा शेप आपण असा गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि आपली बोटनेकची डिझाईन रेडी झालेली आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही डिझाईन कशा पद्धतीची दिसणार आहे। तर बघा आपण याचं कटिंग करून घेतलेलं आहे। ओपन करून दाखवते, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आपण रेडी केलेली आहे। तुम्ही साइडला इमेज मध्ये सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन आपण रेडी केलेली आहे। अशा बोटनेक डिझाईनचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता। यानंतर आता आपण पुढची डिझाईन बघणार आहोत। तर बघा इथे मी पूर्ण शोल्डर हे 7 इंच घेतलेला आहे, शोल्डर 3 इंच आणि गळारुंदी 4 इंच घेतलेले आहे। दोन्ही साईडला 3-3 इंचाचं मार्किंग करून मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। आता इथून बघा मी 2 इंच मार्किंग केलेलं आहे वरती आणि खाली सुद्धा सेम, आणि बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य मी इथे काढून घेतलेला आहे, लक्षात। आणि इथून बघा 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी शेप देऊन घेतलेला आहे। तर आपला बोटनेकचा शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तुम्हाला खूप डीप गळा नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्की ट्राय करू शकता। अशा डिझाईनमुळे सुद्धा नक्की आपल्या ब्लाउजला छान असा लुक येणार आहे। तर बघा कटिंग करून झालेला आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला शेप रेडी झालेला आहे। तुम्ही साइडला इमेज मध्ये सुद्धा बघू शकता अशा टाइप मध्ये आपण ही डिझाईन रेडी केलेली आहे। यानंतर आता पुढची डिझाईन आपण बघणार आहोत। तर बघा पूर्ण शोल्डर मी 6.5 इंच घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर 3.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। दोन्ही साईडला 2.5 इंच मी घेतलेला आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे, लक्षात। आता बघा इथून इकडे 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। दोन्ही शेपच्या मध्ये मी 1.25 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे आणि इथून बघा 3.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडला आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे, लक्षात। तर बघा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर खाली बघा आपण 3.5 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे, लक्षात। आणि इथून बघा आपण 1.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि इथून बघा 1 इंचावरती वरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून बघा आपण डायरेक्ट इथे रेष ओढून घेतलेली आहे आणि हे जे अंतर आहे ते आपण 1.5 इंच घेतलेलं आहे, लक्षात। तर हे आपण अंतर 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथून बघा आपण अशा पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे। तर हा हार्ट शेप आहे, ठीक आहे। तर खूप सुंदर असा आपण शेप रेडी केलेला आहे। तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते।
तर बघा व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर चला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपला शेप रेडी झालेला आहे। अगदी परफेक्ट आपला हार्ट शेप तयार झालेला आहे। तुम्ही साइडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता। अशा पद्धतीची आपण ही डिझाइन तयार केलेली आहे। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची ही डिझाइन ट्राय करू शकता। खूप सुंदर लेटेस्ट डिझाइन आहे। ह्या डिझाइनमुळे नक्कीच तुमच्या ब्लाउजला सुंदर असा लुक येणार आहे। त्यामुळे नक्की ही डिझाइन ट्राय करून बघू शकता। चला आता आपण पुढची डिझाइन बघूया। तर पूर्ण शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे। 3 इंच शोल्डर आणि 3.5 इंच गळा रुंदी। दोन्ही साइडला 3-3 इंचचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। आलं लक्षात? आता दोन्ही शेपच्या मध्ये मी 1 इंचचा स्पेस ठेवलेला आहे। दोन्ही साइडला बघा वरती आणि खाली 3.5 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर ही जी लाईन आहे ती आपण 5 इंचाची घेतलेली आहे, बरोबर। आता खाली बघा 4.5 इंचाचा स्पेस आपण ठेवून घेतलेला आहे आणि डायरेक्ट बघा इथून इथपर्यंत आपण रेष ओढून घेतलेली आहे। तर ही जी लाईन आहे ती 6 इंचाची लाईन आलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण बोटनेकचा शेप रेडी केलेला आहे। तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा शेप कसा दिसणार आहे। खूप सुंदर आणि लेटेस्ट डिझाइन आहे। तर चला याचं कटिंग करून घेऊया। तर बघा कटिंग करून झालेलं आहे। ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला ट्रायंगल शेप रेडी झालेला आहे। तर बघा सिंपल आणि सोबर अशी ही डिझाइन आहे। तुम्ही साइडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता खूप सुंदर ही डिझाइन दिसणार आहे। ह्या डिझाइनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर लुक येणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही ही डिझाइन ट्राय करू शकता। चला आता आपण पुढची डिझाइन बघणार आहोत। पूर्ण शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे। शोल्डर 3 इंच 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। दोन्ही साइडला 2.5 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे, बरोबर। यानंतर बघा 2 इंचाचा स्पेस मध्ये मी ठेवलेला आहे आणि इथून इथे बघा मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि 3.5 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। दोन्ही पॉइंटचा मध्य मी इथे काढलेला आहे आणि डायरेक्ट बघा इथून इथे आणि इथून इथे डायरेक्ट रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि आपला बोटनेकचा शेप रेडी झालेला आहे। खूप सोप्या पद्धतीने आपला हा शेप रेडी झालेला आहे। आता याचं कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा शेप कशा पद्धतीचा दिसणार आहे। तर बघा कटिंग करून झालेला आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा शेप कसा दिसणार आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा डायमंड शेप आपला रेडी झालेला आहे। तुम्ही साइडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता। अशा पद्धतीची आपण ही डिझाइन रेडी केलेली आहे, ठीक आहे। तर चला आता आपण पुढची डिझाइन बघणार आहोत। तर बघा पूर्ण शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे। शोल्डर 3 इंच 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। दोन्ही साइडला 3.5 इंचाचं मार्किंग करून मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। 3 इंचाचा मध्ये स्पेस ठेवलेला आहे। आता इथून बघा 3.5 इंचाचं मार्किंग करून डायरेक्ट बघा मी अशा पद्धतीचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आलं लक्षात? आता बघा इथून इकडे 3 इंच घेतलेले आहे आणि तिथून खाली मी 4.5 इंच घेतलेले आहे। आलं लक्षात? आणि इथून बघा डायरेक्ट इथे मी रेष ओढून घेतलेली आहे। इथून खाली रेष ओढून घेतलेली आहे आणि जिथे रेष ओढून घेतलेली आहे तिथे बघा अशा पद्धतीचे कर्व मी घेतलेले आहेत 1/2 ते अर्धा इंचावरती, बरोबर। आणि आपला शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं मी कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा शेप ॲक्च्युअल मध्ये कसा दिसणार आहे। तर बघा कटिंग करून झालेला आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपला हा शेप रेडी झालेला आहे। तुम्ही साइडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता। खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक ह्या डिझाइनमुळे येत असतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही ही डिझाइन ट्राय करू शकता। तर चला आता आपण पुढची डिझाइन बघणार आहोत। तर बघा इथे मी पूर्ण शोल्डर 7 इंच घेतलेला आहे। 3 इंच शोल्डर 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। दोन्ही साइडला 3-3 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि 1 इंचाचं मार्किंग घेऊन बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। दोन्ही शेपच्या मध्ये 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि 4-4 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। दोन्ही लाईनचा मध्य मी काढून घेतलेला आहे आणि त्या मध्यापर्यंत बघा सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। खाली बघा 1.25 इंचावरती मार्किंग करून असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि आपला शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते।
बघा कटिंग करून घेतलेलं आहे, ओपन करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपला स्टेप रेडी झालेला आहे. साईडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता. सध्या ह्या डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा ही डिझाईन ट्राय करू शकता. तर चला आता आपण पुढची डिझाईन बघूया. तर बघा इथे पूर्ण शोल्डर मी 6.5 इंच घेतलेला आहे. शोल्डर 3 इंच 3.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे. दोन्ही साईडला 3-3 इंचाचं मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि 1 इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे. दोन्ही शेपच्या मध्ये 1.25 इंचाचं मी अंतर ठेवलेलं आहे. लक्षात. आता बघा इथून इकडे 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, खाली सुद्धा 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य मी इथे काढून घेतलेला आहे आणि तिथून सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि ह्या 2 पॉईंटचा मध्य इथे काढलेला आहे आणि ह्या 2 पॉईंटचा मध्य मी इथे काढून घेतलेला आहे आणि सरळ लाईन ओढून घेतलेल्या आहेत. बरोबर. आणि बघा इथून इथे अशा लाईन्स मी ओढून घेतलेल्या आहेत आणि आपला बोटनेकचा शेप रेडी झालेला आहे. तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल की ॲक्च्युअलमध्ये ही डिझाईन कशा पद्धतीची दिसणार आहे. तर बघा कटिंग करून झालेलं आहे, ओपन करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. तुम्ही साईडला इमेजमध्ये सुद्धा बघू शकता. अशा पद्धतीची आपण ही डिझाईन रेडी केलेली आहे. तर बघा आपण खूप सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन बघितलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी ते जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच तुम्ही घ्यावं असं काही नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर कमी जास्त करू शकता. तुम्हाला हे डिझाईन कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नंतर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.